कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जगन्नाथजी तिथे येणार आहेत किंवा त्यांच्या मनात काय सुरू आहे याबद्दल मला काहीच माहित नव्हतं। तिथे ते आले आहेत हे त्यांना समोर बघितल्यावर मला कळलं। एक नंबरची खोटारडी आहेस तू। माई, मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे। मला याबद्दल खरंच माहित नाहीये। ठीक आहे, मानलं। काय वाटतं, विठ्ठलाची शपथ नाही ना खोटे खाणारे? बर, ए कुठे निघालीस? ठीक आहे, मान्य, तुला यातलं काही माहित नव्हतं, या सगळ्यात तुझा काही हात नाही। पण शेवटी हे सगळं केलं कुणी? तुझ्या मानलेल्या बापाने केलं ना हे सगळं। मग आता त्याची शिक्षा तर द्यायला लागेल ना। बापाची शिक्षा लेकीला। मग आता तुझी शिक्षा ही आहे, आता या सुनसान जंगलात तू एकटीनं जायचंस, पायी जायचं। राहते चुली बस गा। तू असायला हवं होतंस गाल का तिथे? म्हणजे ना, त्या भैरवी वजेच्या चेहऱ्यावरचा जो काही रंग उडाला होता ना, बघण्याजोगा होता। तू मिस केलंस। नाही, छान आहे, पण मला एक कळत नाही जगन्नाथ, म्हणजे तारा तुमच्या समोर उभी होती, तुम्ही तिला विदाऊट माईक गायला लावलं, मस्त फसली होती जाळ्यात ती। ताराला गाता येत नाही हे माहीत असून सुद्धा तिचं बिंग फोडण्याची एवढी छान संधी तुम्ही गमावलीत कशी? आणि नुसती संधी नाही गमावली तर तिला फायनल राऊंडला सुद्धा पाठवलं। एक मिनिट, तुम्ही जे हसताय म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की मोठं काहीतरी शिजतंय, बरोबर? हलका, शत्रूला कधी सावध करायचं नसतं। त्याच्या आत्मविश्वासाचा जो पतंग आहे ना, त्याला हवा द्यायची खूप। मग तो चुका करत 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 असा उडत जातो उडत जातो उडत जातो, आणि एका बेसावत क्षणी तो पतंग कापायचा। कळलं? तुमचं हे सगळं बोलणं ऐकून मला वाटतंय तुमचा पुढचा प्लॅन रेडी आहे। रेडी नाहीये, तयारी सुरू आहे। कारण काय आहे ना, भैरवी वजेने त्या ताराचं आयुष्य खूप हुशारीनं उभं केलेलं आहे। त्यामुळे तिच्या इमारतीची एक वीट काढून होणार नाही, ती अख्खी बिल्डिंग ढासळली पाहिजे। म्हणजे जगाला दाखवता येईल की भैरवी वजेची ही बिल्डिंग आतून कशी पोकळ होती। नाही, हे सगळं ठीक आहे, पण आज सावलीचं काय होईल त्याचा विचार केलाय? त्रास होईल लेकीला, होऊ दे, हो, होऊ दे। अंगावरची जखम स्वच्छ करताना त्रास होतो, तिलाही होईल। कळलं ना? आतापर्यंत तिच्या डोळ्यातलं पाणी बघून शांत बसायचो, पण त्याचा काही फार फरक पडला नाही। तिचं दुःख काही कमी झालं नाही, वाढत गेलं। एकदा तिच्या समोरचा हा डोंगर फोडला ना दुःखाचा, मग काही नाही करावं लागणार। बाकी तो आहेच। देवा, बारीक लक्ष ठेवा। थांब तारा, मला तिथे तुझ्याशी बोलता नाही आलं याबद्दल, पण नक्की काय चाललंय तुझं? गाण्यावर लक्ष आहे ना तुझं? ऑफकोर्स मम्मा, पण तू असं का विचारतेस? नाही, काय ना, तुझं वयच असं आहे की ज्या वयात माणूस सहज चुकू शकतो,
भरकटू शकतो. त्यामुळे तुझी मम्मा म्हणून मला लक्ष ठेवावं लागतं तुझ्यावर. नाही, तू नको काळजी करूस, माझं आहे गाण्यावर लक्ष. गुड. मग मला एक सांग, हा सोहम तुझ्या पुढे पुढे काय करत असतो सारखा? हं? काय विचारतेय मी? सोहम माझ्या मागे पुढे? मला नाही माहित अगं, म्हणजे मी तरी काही नोटीस नाही केलं हे. तुला उगाच असं वाटतंय सोहम माझ्या मागे पुढे का करायला? म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? त्या आहे ना तारा, तुझं करिअर सुरळीत चालू राहावं यासाठी मला ना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. सगळीकडे असं बारीक लक्ष ठेवावं लागतं. ते करत असताना माझ्या नजरेच्या टप्प्यात काही गोष्टी आल्या, मला खटकल्या की मग मला तुला असे प्रश्न विचारावे लागतात. म्हणून विचारलं. तारा, एक लक्षात ठेव, तू वजे घराण्याची संगीताची वारसदार आहेस. तुझ्या मागे एवढी मोठी लेगसी आहे, एवढा मोठा वारसा आहे. हा संगीताचा वारसा तुला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे आपलं लक्ष कुठे भरकटणार नाही. तू तुझ्या ध्येयापासून कुठे दूर जाणार नाही. एवढंच करायचंस. कारण मला 1% जरी वाटलं ना की तू तुझ्या ध्येयापासून भरकटतीयस, तर मी विसरून जाईन की मी तुझी मम्मा आहे. गेट इट? मेलो बॉस. हा, तुमचं काय खरं नाही आता. ते बघा, येतो मी. थांब ना, आपण एकटी महिन्यावर पडे. पैसे घेतलेत ना तुम्ही त्यांच्याकडून? का घेतलेत पैसे? तुम्हाला माहिती आहे ना हे बेकायदेशीर आहे ते. पगार असतो ना तुम्हाला, मग का लुटलत त्यांना? का घेतलेत पैसे? इकडे तिकडे बघू नका, मी काहीतरी विचारते, माझ्याकडे बघा. पैसा एवढा महत्वाचा आहे का तुमच्यासाठी? त्या दिवशी पण तुम्ही सारंग सरांच्या आयुष्यात अस्मिला आणलं. तुम्ही पैशांसाठी माझा संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलात. एकदा तरी माझा विचार करायचा, एकदा. तर सारंग सरांच्या मनात काय सुरू आहे मला काहीच कळत नाही. त्यांचं पहिलं प्रेम ते अस्मी आहे. त्यांना माझी काळजी वाटते, ते माझ्या बाजूने उभे राहतात, माझ्यासाठी सगळं करतात. पण फक्त एक मित्र म्हणून मला हेच कळत नाहीये. जर आमचंही नातं फक्त मैत्रीपुरतं मर्यादित राहिलं तर आमचा राजा राणीचा संसार कसा उभा राहणार? राजा राणी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.